आकाशामध्ये नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि मोठ्या आकारामधील पूर्णचंद्राचं दर्शन होईल। चंद्र सायंकाळी सुमारे 5:18 पूर्व क्षितिजावर उगवेल आणि त्यानंतर संपूर्ण रात्रभर तेजस्वी स्वरूपात दिसेल। दुसऱ्या दिवशी सकाळी 7:14 पर्यंत हे दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे जवळपास 14 तासांपेक्षाही अधिक वेळ चंद्रदर्शन होणार आहे। हा चंद्र या वर्षाचा तिसरा आणि शेवटचा सुपरमून असेल। हा तेजस्वी चंद्र रात्री उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहता येईल। दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दोन्ही दिवशी एकाच वेळी असा अद्भुत चंद्र अवतरतोय, तेव्हा याचा अनुभव खगोलप्रेमींसाठी खास ठरणार आहे। आज जर या तेजस्वी चंद्राचं दर्शन चुकलं तर मात्र पुढचा योग थेट 24 डिसेंबर 2026 रोजी येणार आहे। तेव्हा आज या सुपरमूनचा आनंद नक्कीच लुटा आणि निसर्गानं दाखवलेल्या चमत्काराचा अनुभव घ्या। आणि या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती, विश्लेषण आणि याचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे धर्मज्योतिष अभ्यासक डॉक्टर नरेंद्र धारणे सर आणि श्री महंत सुधीरदास महाराज हे सुद्धा चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत। दोघांसहही मी एनडीटीव्ही मराठीवर खूप खूप स्वागत करते। आणि सुरुवातीला नरेंद्र सर, आपल्यासाठी प्रश्न आहे माझा, आजची पौर्णिमा विशेष आहे, हा खगोलीय घटना समजावी ती नेमकी कशी आणि याचं महत्त्व काय आहे हे आपण प्रेक्षकांना समजावून सांगाल आणि आज दिसणारा सुपरमून नेमका कसा तयार होतो त्यामागचं सुद्धा वैज्ञानिक कारण काय आहे हे सांगाल। तर काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये। शक्ती आणि कौटुंबिक सौख्य वाढवतो, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे। 12 वर्षांनी गुरुवारी आज मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा दत्त जयंती जी असते ती आली आहे। गुरुवारी दत्त जयंती बहुधा येत नाही, पण असा युग 12 वर्षांनी आलेला आहे। हा एक स्पेशल युग आहे। त्यामुळे आजच्या दिवशी केलेलं जे काही सत्कर्म आहे किंवा एक प्रकारचं आध्यात्मिक साधना आहेत किंवा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात आहे ही अत्यंत शुभ फलदायी आहे असं आजच्या दिवसाचं महत्व आहे। कारण हा संयोग 12 वर्षांनी येणार असल्यामुळे त्याचं विशेष महत्व आज आहे आणि त्या दृष्टीने त्याचा तुम्ही एक प्रकारे आपल्या जीवनात योग्य पद्धतीने चांगला अंमलात आणला। आपले निर्णय असतील, आपले आर्थिक विषयक व्यवहार असतील किंवा जे साधक असतील किंवा आध्यात्मिक वृत्तीचे असतील, त्यांनी आज केलेलं सत्कर्म हे अत्यंत शुभ फलदायी आहे असा आजचा दिवस आहे। निश्चित। यानंतरचा प्रश्न माझा सुधीर महंतदास यांच्यासाठी आहे, दत्त जयंतीच्या दिवशी सुपरमून योग हा एकाच वेळी येणं याला ज्योतिषशास्त्रामध्ये नेमकं कसं महत्व मानलं जातं या संदर्भातली काय माहिती सांगाल। अत्यंत महत्वाचा धार्मिक दिवस दत्त संप्रदायाच्या दिवशी संप्रदायाच्या दृष्टीने वर्षभरातील सर्वात मोठा उपासनेचा मोठा आश्रय आजच्या दिवशी दत्त संप्रदायाचा, म्हणजे दत्त संप्रदाय वर्षभर त्याची वाट पाहत असतात। आपण पाहतो की 180 डिग्री मध्ये एक्झॅक्ट चंद्रसूर्य आज संध्याकाळी त्या ठिकाणी येत असल्यामुळे चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ येतो। त्यामुळे अत्यंत सुंदर असं चंद्राचं पूर्ण दर्शन असं त्या ठिकाणी होतं। प्रभू रामचंद्रांना देखील रामचंद्र असा शब्द त्या ठिकाणी आलाय की राम तिथे चंद्राचा हट्ट धरून बसलेत। परंतु आज जी गुणप्रकृती त्या ठिकाणी सांगितलेली आहे, आज तिन्ही गुण म्हणजे ज्याला सत्व, रज आणि तम हे जे गुण आहेत हे समप्रमाणात त्या ठिकाणी असतात असं शास्त्राचं वर्णन आहे। आणि त्या 3 दत्तात्रयांचे जे मुख आहेत त्या मुख म्हणजे सत्व, रज आणि तम, त्याचप्रमाणे विद्यात्रयी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याचंही त्या ठिकाणी प्रतीक 3 गुण, 3 प्रकृती, 3 गुणातीत असं त्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे। आणि चंद्र आपण जाणत आहात, जसं सूर्यप्रकाश हा अत्यावश्यक आहे तसं वनस्पतींना त्या ठिकाणी चंद्रप्रकाश अत्यावश्यक आहे। चंद्राचा जर प्रकाश नसेल तर केशर देखील उगवत नाही। म्हणून या ज्या दिव्य वनस्पती आहे या दिव्य वनस्पतींच्या संदर्भामध्ये असं सांगितलंय की या दिव्य वनस्पती चंद्राच्याच प्रकाशामध्ये वाढत असतात आणि या देवतांच्या आधी उत्पन्न झालेल्या आहेत असं त्या ठिकाणी शास्त्रवचन त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि आपण जाणत आहात की
आपल्यातलं प्रेम, सद्भाव किंवा आपल्यातलं एक प्रेमात्मक जीवनाच्या संदर्भाला सर्व ठिकाणी चंद्र साक्षी सांगितलाय. भगवान शिवांच्या मस्तकावर देखील चंद्र सांगितलेला आहे. तर या चंद्राचं सूर्याचं याला अग्नी आणि सोम असं संबोधलेलं आहे. आणि या अग्नी सोमाच्या दोघांच्या मध्ये सृष्टी सांगितली, जीवन सांगितलंय. अग्नी खोमात्मक जगत असं एक श्रौताचं सूत्र देखील त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्वाचा आहे. दत्त संप्रदायाचे अनेक विविध अनुष्ठानं, पूजन, दत्त मंत्र, दत्तमाला जप, दत्त गुरुचरित्राचा पारायणाची आजची समाप्ती असते. आध्यात्मिक दृष्ट्या पण आणि विज्ञानिक आणि वैज्ञानिक दृष्टीने पण आजच्या दिवसाचं अनन्य साधारण असं महत्व आहे. साधनाही करावी, सृष्टीचा आनंदही घ्यावा. आणि आपण सांगितलंय की पुढचे साधारणतः 8 दिवस आपल्याला हा सुंदर चंद्र या ठिकाणी पाहता येऊ शकतो. त्याचा आनंद आपण घ्यावा. आकाश हे अत्यंत निरभ्र व्हायला सुरुवात होते. सर्व चांदण्या वगैरे आता दिसायला लागतात. त्यामुळे त्याचं जे एक सृष्टीचं जे एक अनन्य साधारण असं जे वैशिष्ट्य आहे ते आपण या देही याचे देवी या ठिकाणी पाहावं. आणि भारताची जी खगोलीय कक्षा आहे, आपला जो भ्रमण कक्षा आहे, ही जास्तीत जास्त जवळ चंद्राच्या जाणारी आहे. म्हणजे आज उज्जैनचा जो चंद्रोदय सांगितलाय हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण भारतामध्ये चंद्र मान आणि सूर्यमान किंवा चांद्र पद्धत आणि सौर्य पद्धत अशा 2 पद्धती पंचांग गणनेकरता सुद्धा मानल्या जातात. त्यामुळे आजचा उज्जैनचा चंद्रोदय हा प्रधान त्या ठिकाणी मानला जातो. निश्चित हा योग अत्यंत खास आहे असंच म्हणावं लागेल. धारणेसर चंद्र 14% मोठा आणि 30% अधिक तेजस्वी का नेमका दिसतो याचं काही वैज्ञानिक स्पष्टीकरण कसं असेल? याच्यामध्ये जे वैदिक गणित आहे, आपलं वैदिक गणितांवर आधारित सगळं सूर्य आणि चंद्र यांचं असणारं परीक्षण आणि वैदिक अभ्यास याच्यात येतो. त्यामुळे साधारण प्रत्येक जसं समय आणि काळ, कारण प्रत्येक आपल्या चांद्रमास किंवा सूर्यमास असं जे वर्णन शास्त्रात आहे त्यानुसार सूर्य आणि चंद्राची गती, मुख्यतः चंद्राची गती ज्याच्यामुळे भरती आणि ओटी होतात आणि ज्यामुळे पृथ्वीवरचं असणारं प्रमाण, पाण्याचं प्रमाण किंवा द्रव पदार्थांचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. त्या अनुषंगाने हे चांद्रमास किंवा याच्या गणना वैदिक गणितानुसार या कक्षा कमी जास्त होत असतात. त्याप्रमाणे आज चंद्र हा जास्त प्रभावीपणे आपल्याला दिसेल. ज्याची आज आपल्याला सूर्य जो उदय आहे चंद्राचा हा साधारण 5 वाजेच्या सुमारास होईल आणि जो त्याच्या पूर्ण क्षमतेने आज प्रसारित होईल. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. कारण गुरुवारी येणारा पौर्णिमा आणि चंद्र पूर्ण क्षमतेने आज जो प्रकाशित होणार आहे त्यामुळे त्याला एक गजकेसरी योग ज्योतिषशास्त्रात मानण्यात येतो किंवा धर्मशास्त्रात मानण्यात येतो. चंद्र आणि गुरु एकत्र आले किंवा त्यांचं एकत्रितरित्या काही एक प्रकारे संयोग झाला त्याला एक गजकेसरी योग मानण्यात येतो. त्यामुळे हा अत्यंत शुभयोग मानण्यात येतो. ज्या योगावर व्यक्तीचे मनस्वास्थ्य प्रत्येकाचे अत्यंत छान असते, मानसिक प्रसन्नता असते, उत्साह असतो. त्यामुळे पृथ्वी तलावर बहुतांश लोकांना आज प्रसन्नता अनुभव येईल. मानसिक प्रसन्नता असो, एक प्रकारची आध्यात्मिक प्रसन्नता असो, वैचारिक प्रसन्नता असो. त्यामुळे आज केलेले We have a golden opportunity for you. It's less risky. Capital gains. कोणते असणाऱ्या नवीन शुभारंभ हे अत्यंत फलदायी असं शास्त्रात सांगितले. त्यामुळे त्याचं अत्यंत महत्व आजच्या दिवसात आहे. आणि हा एक 12 वर्षांनी येणारा योग हा अत्यंत शुभ स्वरूपात आध्यात्मिक, कौटुंबिक, आर्थिक तिन्ही स्तरावर आहे आणि वेगवेगळ्या राशींसाठी त्याचे अत्यंत शुभ परिणाम आज अनुभवास येतात आणि अनुभवास येतील. कारण राशींचा विचार केला राशी चक्राचा तर मेष राशीसाठी मानसिक ऊर्जा अत्यंत बरोबर. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा त्याला तितकंच खास असं महत्वाचं आहे. आता धर्माचा देखील या ठिकाणी उल्लेख झालेला आहे आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा विविध त्याचे महत्व आहे यापूर्वी उल्लेखात आलंय. म्हणून महाराज आपल्यासाठी हा प्रश्न आहे, मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष पूजा अर्चा केल्यास नेमकं काय फळ मिळू शकतं, त्याचं असं काही वेगळं महत्व सांगण्यात आलंय का? आपण जाणत आहात आजची दत्त जयंती आहे. आज अग्रयणी आहे. गाणगापूर क्षेत्री भगवान दत्तात्रयांचा उत्सव त्या ठिकाणी चालतो. प्रत्यारोहण नावाचा एक विधी शास्त्रामध्ये सांगितलाय. त्याचप्रमाणे इथे अन्वाधान नावाचं
त्रौत विद्येमध्ये अत्यंत महत्वाचा विधी त्या ठिकाणी सांगितलाय. दुसरी गोष्ट की आज बृहस्पतिवार म्हणजे गुरुवार, त्याला दत्त जयंती आली आहे आणि दत्ताच्या पूजनेच्या संदर्भामध्ये चंद्र ज्या वेळेला उदय होतो त्यावेळेला रोहिणी नक्षत्राचा अत्यंत महत्वाचा स्पर्श आजच्या दिवसाचा आहे आणि वृषभ राशीचा चंद्र त्या ठिकाणी सांगितलाय. मला असं वाटतं की ही जी त्रिगुणी पुन्हा आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे, तर भगवान दत्तात्रयांचं पुरुष सूक्ताने जे 16 मंत्र आलेले आहेत पुरुष सूक्तामध्ये, शुक्ल यजुर्वेदाचा 21वा अध्याय आहे. हा 16 मंत्रांचं वैशिष्ट्य असं आहे की या चंद्र सूर्यांच्या ज्या एकूण 16 कला आहेत, या प्रत्येक कलांचा आव्हान म्हणून ती 16 मंत्र त्या ठिकाणी आले. त्याला आव्हान, पाद्य इत्यादी सगळं उपचार पूजन करून भगवान दत्तात्रयांना रुद्राभिषेक करण्याची पद्धत आहे. आणि सकल कामना सिद्ध्यर्थम, आमच्या ज्या ज्या काही व्यावहारिक कामना आहे त्याचप्रमाणे धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम हे 4ही पुरुषार्थ आहेत. हे 4 पुरुषार्थ जसे जसे आपली इच्छा आहे. आज यती धर्म देखील अत्यंत मोठा सांगितला आहे. संन्यासांचं देखील दत्तात्रय दत्त आखाडा त्या ठिकाणी सांगितलाय आणि यतींना मोक्ष हवा आहे म्हणून दत्तात्रय मोक्षाची देखील देवता आहे. परंतु तिथे जे चिंतन आलेलं आहे की आपल्या मनोकामना काय आहेत, आपली इच्छा काय आहे, त्या सगळ्या भगवान दत्तात्रयाच्या जे मधलं आपण प्राप्त कराव्या. रक्तमान आहे, चरित्र आहे, अन्य मंत्र आहे. तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून आपण साधन करून अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भगवान दत्तात्रयाची कृपा प्राप्त करावी आणि यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. भगवान दत्तात्रयांच्या कृपेने आपण जे जे चिंतन कराल त्याची प्राप्ती होण्याचा अत्यंत सुपर दिवस असं म्हणू. धर्मशास्त्राचा अत्यंत मोठा दिवस, सुपर मून देखील आहे. सुपर त्याला आपण आध्यात्मिक, जसं आमच्या रामसंप्रदायामध्ये रामनवमी मोठी मानली आहे, शैव संप्रदायामध्ये जशी शिवरात्र मोठी मानली आहे, तशी दत्त संप्रदायामध्ये आजची ही मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती अत्यंत महत्वाची आहे. त्याचा आपण व्रत, जप, नियम, तप याचं पालन करून अत्यंत योग्यतेनुसार आपल्या गुरूंनी दिलेल्या उपदेशानुसार आपले जे काही पारंपरिक उत्सव, व्रत आहेत, कुलाचार आहे, कुलधर्म आहेत, त्याचं पालन करून देवताची अनुकूलता प्राप्त करावी. आणि आपण जाणत आहात की महाभारतापासून जर आपण सगळे उल्लेख पाहिले तर त्यामध्ये अगदी भगवान दत्तात्रयांनी सहस्त्रार्जुनापासून परशुरामांपर्यंत या सगळ्या शस्त्र, अस्त्र, विद्या या प्रदान केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्र निर्मितीच्या करता देखील भगवान दत्तात्रयाची उपासना केल्याचा उल्लेख हा प्राचीन काळामध्ये सापडतो. निश्चित. महाराज, याला जोडून विचारते, आज रात्रीच्या चंद्रोदयाचा जो वेळ देण्यात आलेला आहे तो दत्त जयंतीशी जोडून कसा नेमका पाहिला जातो, त्याचं काय महत्व? असं आहे की तिथे अमृतानुभव असा एक विषय, जो शब्द प्रयोग आलेला आहे. तर हे जे अमृत आहे हे साक्षात चंद्राच्या ठिकाणी देखील सांगितलेलं आहे. तर त्या अमृत तत्वाचा अनुभव देखील दत्त उपासनेमध्ये आपण घ्यायचा असतो. त्यामुळे आपला उत्तम आरोग्य, उत्तम लाभ, आरोग्य प्राप्ती, ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्ती नसवार कर्मप्राप्ती, म्हणजे सद उपासना, सदकर्म, सदविचार, सदुचार, सदाचार इत्यादी जे सगळे सद सांगितलेले आहेत, हे सद या दत्तात्रयांचा एकमुखी दत्तात्रय किंवा चतुर्मुखी दत्तात्रय अशी परंपरा आहे. आमच्या नाशिकला एकमुखी दत्ताचं खूप मोठं महात्म्य आहे. व्हिक्टोरिया म्हणजे ज्या अहिल्या पुलाजवळ त्या ठिकाणी एकमुखी दत्ताचं अत्यंत प्राचीन असं स्थान, प्रत्यक्ष श्रीधर स्वामींपासून त्या ठिकाणी अनेक संत महात्मे शंकराचार्यांपर्यंत सर्व त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कशी कशी आपली आपला कर्म असेल, उपासनेचा आश्रय असेल, त्यानुसार आपण करावं. तिथे शास्त्राची प्रचिती घ्यावी, त्याचप्रमाणे उपासनेची प्रचिती घ्यावी, आत्मप्रचिती घ्यावी आणि साक्षात्कार प्रचिती घेऊन आपण आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रयाचं दत्त जन्म करण्याचं एक सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं आणि तो हयात ही उपासना त्या ठिकाणी ठेवावी. मासानाम मार्गशीर्षास्मी, भगवान श्रीकृष्ण
भगवद्गीतेमध्ये म्हणतात की सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. त्या मार्गशीर्ष मासामध्ये पौर्णिमा मुख्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आज दत्तात्रयांचा त्या ठिकाणी जन्मदिवस हा आपण कल्पनेला असतो, दत्त जयंती मांडलेली असते. त्यामुळे याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. महाराज, जेव्हा असा खास योग येतो तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असते किंवा अनेक प्रश्न असतात ते राशींच्या विषयीचे. सुपरमून आणि चंद्रदर्शन आज कोणत्या राशींसाठी सर्वाधिक लाभदायी ठरेल? आणि मेष, वृषभ, त्याचप्रमाणे धनु या राशीला अत्यंत महत्वाचे आजचे योग सांगितलेले आहेत. आणि त्यानुसार आज वृषभेचा चंद्र असल्यामुळे त्याला वृषभेला विशेष महत्व आहे. धनु राशीचा तर अत्यंत उत्कर्षात्मक काल या ठिकाणी सांगितलाय. आणि मेष राशीला साधारणतः जे काही मोठी राजकारणी आहेत त्यांना देखील अनुकूल त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे वृषभा अनुकूलता, धनु अनुकूलता आणि मेष अनुकूलता ही प्रामुख्याने राहील. निश्चित. या सगळ्या संदर्भात आता एक प्रतिक्रिया सुद्धा समोर येते, ती आपण पाहूया. दाखरू सोमण यांनी याचं नेमकं महत्व कसं आहे या संदर्भातलं विश्लेषण केलंय ते आपण पाहूयात. नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार 4 डिसेंबर दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. आणि आज आपल्याला रात्रभर आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे. सुपरमून म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावरती असतो. आज चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे 3,56,962 किलोमीटर अंतरावरती. आणि चंद्र जवळ आल्यामुळं आज पौर्णिमेच्या रात्री 14% चंद्र आकारानं मोठा दिसणार आहे आणि 30% जास्त तेजस्वी दिसणार आहे. तेव्हा संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्याने आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीच्या दिवशी रात्रभर आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे. ते दर्शन घ्यायला विसरू नका, त्याचे फोटो काढा. आज संध्याकाळी 5:18 पूर्वेला चंद्रबिंब उगवेल, सुपरमून उगवेल आणि उद्या सकाळी 7:14 चंद्रबिंब पश्चिमेला मावळेल. तर संपूर्ण रात्रभर आज सुपरमूनचं आपल्याला दर्शन होणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2026 पुन्हा आपल्याला सुपरमूनचं दर्शन होणार आहे. तर मित्रांनो, आज विसरू नका, दत्त जयंतीच्या रात्री मार्गशीर्ष पौर्णिमेला संपूर्ण रात्रभर आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे. नमस्कार मित्रांनो. दाणे सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे, विशेष अशी खगोलीय ही घटना आहे, पण या सुपरमूनचा मानवी जीवनावर, मनस्थितीवर किंवा या ग्रहांच्या स्थितीवर नेमका थेट असा कोणता सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव मानला जातो का? 100% मानला जातो. कारण ज्योतिषशास्त्र हे त्या दृष्टीने आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन करतं. चंद्रमा मनसो जात चक्षुः स्वज्ज अजात असं म्हटलेले. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे मानवी जीवनावर आणि मनावर एक प्रकारचं शुभत्व अशुभत्व निर्माण करणारं महत्व या माध्यमातून असतं. परंतु हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असल्यामुळे याचा मनावर अत्यंत शुभच परिणाम होतात, निगेटिव्ह कोणतेही परिणाम होत नाही. आणि क्षमतेपेक्षा जास्त पर्सेंटेज आज चंद्राचा असल्यामुळे, प्रकाशमान असल्यामुळे ह्या अत्यंत राशींवर आणि असणाऱ्या मानवी जीवनावर त्याचे अत्यंत शुभत्वाचे असणारे परिणाम आहे. त्यामुळे विविध राशींवर, कारण संपूर्ण विश्व हे 12 राशींमध्ये विभागलेलं आहे, येणारा प्रत्येक सोल म्हणजे मानवी स्त्री असो किंवा पुरुष असो हे 12 राशींमध्येच असतात. त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या मानवी मनावर विविध प्रकारचे शुभ परिणाम जे अनुभवास येतात त्याचं एक प्रकारचं महत्व आजच्या दिवशी आहे. म्हणून जसं मी मगा सांगितलं का मेष राशीला अत्यंत चांगला एक आजचा दिवस आहे, कारण मानसिक ऊर्जा वाढलेली असेल आणि हे परिणाम साधारण पुढचे 8 दिवस हे राहतात. कारण आजचा दिवस जो आहे हा मानवी जीवनावर शुभत्व निर्माण करणार असल्यामुळे स्त्री पुरुषांच्या दोघांच्या बाबतीत हा शुभ परिणामदायी आहे. वृषभ राशीसाठी गुरुतत्वामुळे आजचा दिवस शुभ गुरुतत्वाची ऊर्जा असणार असल्यामुळे कुटुंबातील ताणतणाव कमी करणारा, तसंच विद्यार्थ्यांना शुभ आणि आरोग्यात सुधारणा करणारा आणि जमिनी किंवा संपत्तीचे काम अनुकूल करणारा असा आजचा दिवस आहे. मिथुन राशीसाठी सुद्धा उत्तम बोलण्याने, कारण आजचा दिवस छान असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती अत्यंत छान असणार आहे, त्यामुळे छान बोलल्यामुळे कार्यसिद्धी त्वरित होती. आणि प्रवास दर्शक योग पण मिथुन राशीसाठी आहे. आणि दत्त उपासना किंवा आध्यात्मिक उपासना, मनशांती योग हे मिथुन राशीसाठी आहे.
कर्क राशीला सुद्धा चंद्र तत्व प्रबळ आहे, कारण हा चंद्र फुल स्ट्रेंथने असल्यामुळे प्रबळ असल्यामुळे चंद्र कर्क राशीच्या लोकांचं मन अत्यंत स्थिर राहणार आहे. आर्थिक लाभ आणि घरात शिवकार्याचे संकेत येतील. तसेच जप प्रार्थना आध्यात्मिक उपासनाचे उत्तम परिणाम राहतील. सिंह राशीसाठी पण अत्यंत सर्वोच्च आत्मविश्वास आज दिसेल. कोर्ट कचेरीचे काही कार्य असतील तर ते दिलासा देतील आणि अडथळे दूर होतील, कारण आज जो गजकेसरी योग आहे फुल स्ट्रेंथने असणारा मून आणि गुरुवारचा दिवस, त्यामुळे गुरु चंद्र हा गजकेसरी योग करिअर मध्ये अत्यंत लाभदायी हा सिंह राशीच्या दृष्टीने असणार आहे. कन्या राशीसाठी आरोग्य सुधरेल, नाते दृढ होतील आणि आध्यात्मिक चिंतनातून चांगलं मार्गदर्शन मिळेल. सहकारी सुद्धा अत्यंत मदत करतील. तूळ राशीचे जे स्त्री पुरुष असतील त्यांना धनलाभ. हाय पिलू, मस्ती टाइम हा. ओहो, शुशू टाइम. आणि हा को वैवाहिक नातं अत्यंत सौहार्दाचं होईल. तसंच वडीलधाऱ्यांचे आशीर्वादही अत्यंत चांगल्या प्रकारचे तूळ राशींसाठी आहेत. वृश्चिक राशीला शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्ती वाढतील आणि त्यामुळे महत्वाचे निर्णय घेण्यास एक प्रकारची क्षमता ज्या आहे त्या विकसित होतील आणि धार्मिक कार्यात सहभागांमुळे अत्यंत वातावरणात एक उत्साह त्यांच्या मनात राहील. धनु राशीसाठी अत्यंत राशी स्वामीच गुरु आहे धनु राशीचा, त्यामुळे अत्यंत शुभयोग आहे. करिअरमध्ये चांगले परिवर्तन धनु राशीसाठी दिसतात. विदेश गमन सुद्धा धनुराशीच्या लोकांना अनुभवास येईल किंवा त्या दृष्टीने संधी येतील आणि उपासनेमुळे कार्यसिद्धी होतील. मकर राशीला सुद्धा सगळ्या अडचणी दूर होतील. काही जुनं काही काम जे आडलं असेल ते आज त्वरित पूर्ण होण्यास किंवा येणाऱ्या 8 दिवसात पूर्ण होण्यास अनुभव येईल आणि मनातील भीती असतील काही त्या दूर होतील. कुंभ राशीसाठी नवीन करार, नवीन संधी, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मित्रांचा पाठिंबा मिळेल आणि चंद्रयोग आज चांगले असल्यामुळे त्यांच्या प्रकारचे एक प्रकारचे वागणुकीत लोकांना त्याच्या प्रती वागणुकीत शुभत्व दिसेल. आणि मीन राशीसाठी सुद्धा अत्यंत विशेष कृपेचा दिवस आहे, कारण गुरुची राशी आहे आणि व्यवसायातील मोठा अनुकूल निर्णय आज मीन राशीचे लोक घेतील. असा हा 12 राशींवरचा स्त्री पुरुषांना अत्यंत चांगला अनुभव येईल अशा प्रकारचं हे एक असणारा आजचा दत्त जयंतीचा आणि असणारा गुरुवार दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा असा एक त्रियोग जो आलेला आहे 12 वर्षांनी, हा अत्यंत शुभ आहे सगळ्या मानवी जीवनावर. बरोबर. यानंतर महाराजांकडे जाते. महाराज, आपण राशन विषयी आता सखोल चर्चा केलेली आहे, मात्र आजच्या दिवशी कोणत्या प्रकारचे जप असतील, पूजा किंवा व्रत केल्यास विशेष फळ मिळतं असं मानलं जातं? अगदी माझ्या मनातलाच प्रश्न विचारला. मी म्हंटल आपण या विषयास बोलूया. दत्तात्रयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हा दत्त गायत्री आपण करावा. ओम द्वाम दत्तात्रयाय नमः. द्राम ह्रीम क्लीम ग्लौम द्राम हा षोडश मंत्र त्या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी देखील आपण याचाही जप करावा. आम ह्रीम क्रोम एही दत्तात्रय स्वाहा अशाही मंत्राचा आपण जप त्या ठिकाणी करावा. आणि दत्तात्रय हरे कृष्णे उन्मांदकाय आनंदाय दिगंबराय मुनिबाल पिशाय ज्ञानसागराय असं म्हणून दत्तात्रयांची विविध आपण हे करावी. आणि नाथ महाराजांनी आपण पाहिलंच आहे की भगवान दत्तात्रयांची जी सुप्रसिद्ध आपल्या आरती आहे ती दत्तात्रयांची आरती करून भगवंताचं अधिकाधिक आपण जप करावा. जे ज्ञानी आहेत, जे वेदवेत्य आहेत, धर्मवेत्य आहेत, त्यांनी पुरुषसूक्ताने भगवंताची स्तुती करावी. ज्यांना अधिक विषय माहिती आहे त्यांनी भगवान दत्तात्रयाची रुद्राभिषेकाने अभिषेक पूजन इत्यादी करून अनुकूलता प्राप्त करावी. ज्या योगे मोखे सौख्य कल्याण हे आपणास प्राप्त होईल. तिथे असं सांगितलंय की धर्मस्य लक्षणम द्वयाः प्रवृत्ती लक्षणम च सहा निवृत्ती. म्हणजे प्रवृत्ती लक्षण म्हणजे ज्यांना अजून काही हवं आहे, ज्यांना काही प्राप्तव्य आहे, ज्यांना काही प्राप्त करायचं आहे तेही त्यांनी प्राप्त करावं. आणि जे निवृत्ती मार्गाला साधनेला लागलेले आहेत अशा संत महात्म्यांना दोघांवरतीही कृपा कराने भगवान दत्तात्रय विष्णूचे 6वे किंवा काही ठिकाणी 7वे अवतार त्या ठिकाणी मांडले जातात. आणि आपण जाणतात की अनुसया माता आणि अत्रेय ऋषींच्या ठिकाणी यांचा जन्म झाला म्हणून अत्रेयानंद असं त्या ठिकाणी आले. अत्री ऋषींना आनंद देणारे दत्तात्रय असे स्वानंद तृप्ताय स्वतःच्या नित्य आनंदात राहणारे असे भगवान दत्तात्रय या अनुसया मातेची परीक्षा, तिच्या सतत्वाची परीक्षा घ्यावी म्हणून सर्व देवपत्नींनी म्हणजे लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांनी भगवान विष्णू त्याचप्रमाणे ब्रह्मदेव, शिव यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी तिथे अशी मागणी केली की तू आम्हाला स्तनपान करावं. आता एखाद्या
पुरुषाला स्तनपान किंवा व्यक्तीला स्तनपान केलं तर तिचं स्त्रीत्व त्या ठिकाणी हरण होईल. आणि जेव्हा या ठिकाणी अनुसया मातेनी हे सगळं पाहिलं आणि तिने आपल्या तपाच्या सामर्थ्याने त्यांच्या अंगावरती पाणी शिंपडलं आणि तिघांची एक मूर्ती झाली. आणि त्या लहान बालकाला घेऊन अनुसया मातेने भगवान दत्तात्रय रूपी जो अवतार झाला त्याला स्तनपान करवलं. अशी मोठी सुंदर अशी कथा या सर्व पुराणामध्ये त्या ठिकाणी आली आहे. शाही पर्वत याचा उल्लेख आलाय, त्याचप्रमाणे भागवतामध्ये या ठिकाणी बरोबर. उल्लेख आलेला आहे. तर मला असं वाटतं की हा जो प्रकृतीजन्य हो. आणि विकारजन्य असे दोन विषय त्या ठिकाणी बाजूला सारून आपण भगवान दत्तात्रयाची उपासना आजच्या पुण्य पर्व कालावर केली असता आपलं इष्ट अभिष्ट प्राप्त्यर्थम, इष्ट प्राप्त्यर्थम, अनिष्ट निवृत्त्यर्थम हा लाभ त्या ठिकाणी शास्त्राने सांगितला आहे. बरोबर. त्यामुळे आजचं चंद्रदर्शन हे तितकंच खास ठरणार आहे. या सगळ्या विषयाच्या संदर्भात आपण अगदी सोप्या भाषेमध्ये विश्लेषण केलं, माहिती आणि महत्व सुद्धा समजावून सांगितलं. त्यासाठी दोघांचे आभार. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. आभार. आणि यासह तुर्तास बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथे सांगण्याची. पुढच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा NDTV मराठी.